आहे तिथे आम्ही ड्रॉ करणार आहोत। सामन्याला सुरुवात काका मात्र आपल्या सोबत। धन्यवाद संदेश दादा पाटील यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात। तर फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला पहिलाच संघ तुम्हाला पाहायला मिळाला भिवंडी इमर्जिंग या विभागामधून। आणि आता मात्र आपण पाहणार आहोत ते मायरा 11 भादवड आणि आई गावदेवी भादवड या दोन संघामध्ये ती दुसरी उपांत्य फेरीची लढत, ज्यातील एक संघ विजयी होईल आणि अंतिम फेरीमध्ये दाखल होईल। नाणेफेक जिंकली मायरा 11 भादवड या संघाने आणि प्रथम बॅटिंग घेतली। सन्माननीय राहुल भाई नाईक देखील इथे उपस्थित झालेले आहेत। चारी कॅप्टनने लक्षात घ्यायचं आहे, आम्ही जेव्हा चिठ्ठ्या करू 2 चिठ्ठ्या ज्या पहिले उचलल्या जातील त्यांची मॅच लागेल, म्हणून चारी संघाच्या कॅप्टनने संपूर्ण टीम घेऊन या मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे। लक्षात असू द्या, जो संघ लेट करेल त्या संघाला पॅनलच केला जाईल, लक्षात असू द्या। तर वळूया दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीकडे। दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया, कारण एक भव्य क्रिकेट स्पर्धा आणि त्या क्रिकेट स्पर्धेचा आज अंतिम दिवस मेगा फायनल। आज आमच्या अतिथीकक्षामध्ये आमचे सर्व मान्यवर या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, ज्यांनी अथक परिश्रम केले आणि या क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने अंतिम रूप दिलं। तर त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि मैदानाकडे आपण वळूया। सलामीची जोडी मैदानामध्ये येते, मायरा 11 भादवड संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये ऋतिक आणि सिद्धेश जोडी या ठिकाणी या डावाची सुरुवात इथे करते। तर पहिले षटक घेऊन गोलंदाज इरफान यावी स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडून गोळीसाठी सज्ज होते। क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचं युद्ध तुम्ही पाहतात। आज 5 दिवस आपण पाहिलेत, अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये आले। याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर भिवंडी इमर्जिंग आणि त्याचबरोबर संपूर्ण ठाणे भिवंडी ठाणे कल्याण डोंबिवली पालघर रायगड या विभागातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले, ज्याने या ठिकाणी खूप चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एकूण 8 संघ हे अर्थात आपण पाहायला मिळाले। तर भिवंडी इमर्जिंगमधून 4 संघ उपांत्य फेरीमध्ये आले, तर ग्रामीणमधून देवरुंग 94 कामन वसई त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर हे 4 संघ तुम्हाला पाहायला मिळाले, जे उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेत। आज आपण पाहणार आहोत 2 अंतिम लढती तुम्हाला पाहिले, त्यानंतर भव्य बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होईल, पाहुण्यांचे आगमन होईल। तर जाऊया आपण मैदानाकडे। या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर या ठिकाणी सुरुवात होते। एक सुंदर अशी खेळपट्टी, त्याचबरोबर सुंदर हिरवगार मैदान, हे ओळख आहे ती टेमघर गावाची, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण। सलामी जोडी मैदानात आहे। डावाला सुरुवात या ठिकाणी होते ती ऋतिक आणि सिद्धेश। ऋतिक आणि सिद्धेश आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज इरफान या ठिकाणी तुम्ही पाहतात। या ठिकाणी 8 ते 10 फलंच्या रनअपनी गोलंदाजी करेल पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने। क्षेत्रची विरचना आपण पाहतो, यष्टीरक्षक यष्टीच्या बरोबर पाठीमागे आहे, शॉर्ट थर्डमॅन इथे आपण पाहतात। एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र डीप पॉईंटला, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ विरचना ऑफ साईडला। ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग लेग, एक डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन। पहिला चेंडू दुसरी सेमीफायनल। पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, इथे मात्र ताकदीचा वापर केला आणि स्क्वेअर लेग वरून चेंडूला भिरकावून दिला आला। पहिल्या चेंडूवर खणखणीत एक सुंदर फटका, षटकार। अतिशय लोकप्रिय हे गीत आपण इथे पाहायला मिळालं, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे गीत गेलं असेल गुळवी साहेबांचं, कारण ज्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जे निश्चित या स्पर्धेचं आयोजन आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं हे शीर्षक गीत तुम्हाला पाहायला मिळालं। षटकार, 6 धावांनी खातं उघडलंय ते ऋतिकने। पुन्हा एकदा ऋतिक तयार आहे। इथे धावण्यामध्ये थोडंसं अडथळा येतोय, ज्याला इथे आपण पाहतो नेहमी म्हणता की हा कोणत्या प्रकारचा चेंडू नाही। गोलंदाज इरफान त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकारांनी खातं उघडलं। डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये आलेला हा सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी। या ठिकाणी
चेंडूला हलकंसं खेळलंय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, ड्राईव्ह केलं चेंडूला. आपण पाहता आपण कव्हर पॉईंटच्या दिशेने शेतेशक चेंडूवर येतोय. तोपर्यंत एक आणखीन धावफलकावर इथे नोंदवली गेली ती फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून. 7 धावा धावफलकावर, 2 चेंडूंची समाप्ती. ऑनसाईडला 5, ऑफसाईडला 4 शेतेशक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. समोर मात्र आता असेल तो सिद्धेश. एक धावेचं इथे योगदान आणखीन एक मिळेल. 7 धावा आत्तापर्यंत धावफलकर आल्यात. पुन्हा एकदा इरफान आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र चेंडूचा पाठलाग केला. थोडासा संत गतीने चेंडू इथे फेकला गेला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे मालिकावीर म्हणून निश्चित एक मोठी बाईक या ठिकाणी देईल. आम्ही पाहणार आहोत आज बाईकमॅन कोण असेल. ती बाईक या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतात इथे पाहायला मिळते. कारण एक मोठं पारितोषिक आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, जाळं विणलं होतं आणि या जाळ्यामध्ये अलगद सापडला तो मासा आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. पहिला धक्का बसला. सिद्धेश डकआउट. बटकाच्या अंडर बसून परतला 0 धावसंख्येवर. अकू टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी माझा फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली आणि तिथे क्षेत्ररक्षक बिडविकेटला सहज गती आहे त्यांनी झेल पकडला आणि फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज सुमित यावेळी मैदानात येतात. सुमित हे नाव आपल्यासमोर आलं की लगेच नाळासोबत सुमित ढेकळे याचं नाव आपल्याला समोर येतं, ज्याने खरं तर भारतीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खरं तर गाजवलं आहे. सुमित ढेकळे हे निश्चित एक मोठं नाव क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळालं. तर या ठिकाणी सुमित आहे, जाडजूड बांध्याचा आहे, डावखुरा फलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षकामध्ये पुन्हा एकदा बदल इथे केले गेले. शॉर्ट पॉईंट आणला गेला आहे. एक शॉर्ट थर्डमॅन तैनात केलं आहे. एक क्षेत्ररक्षकाला मात्र थोडंसं कव्हर पॉईंटला आणलं गेलं आहे आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ तैनात आहे. तर ऑफसाईडला 4 आणि ऑनसाईडला मात्र आता 5 क्षेत्ररक्षक असतील. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय ते लॉंग ऑन. यावी हलकंसं खेळल्या चेंडूला पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं दूरवर होता. तोपर्यंत 1 धाव इथे मिळाली. 1 धावेने सुमितने आपलं खातं उघडलं. 1 धावेचं योगदान आणि संघाची धावसंख्या 1ने वाढ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती 8 या घरामध्ये. आज खरं तर मंगळवार म्हटलं की श्री गणपती बाप्पाचा दिवस, त्याचबरोबर देवींचा दिवस असं म्हटलं होतं. आणि जे 8 अष्टमीने अर्थात त्या गणपती बाप्पांची आज निश्चित त्या ठिकाणी मोठी गर्दी ही महाराष्ट्रामध्ये नेहमी पाहायला मिळतं. तर 8 ही धावसंख्या धावफलकावर आहे. यावी चेंडूला पुन्हा एकदा आपण पाहता कट केल्या चेंडूला इथे मात्र थर्मॅन सीमारेच्या पलीकडे आलेला एक आणखी सुंदर फटका. 4 धावांचं योगदान. अगदी सहजगत्या चेंडूला या ठिकाणी कट केला गेला. चार धावांचं योगदान इथे मारलं ते सुमित जाऊन पोचतात. तो 5 या धावफलकावर जाऊन पोचते आणि एकूण धावफलकावर धावा येऊन पोचल्या त्या 12च्या घरामध्ये. पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतात. इरफानचं मागडे षटक इथे आपल्याला पाहायला मिळालं. 12 धावा आपल्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत. 12 अंक हा जुन्या लोकांचा अतिशय लोकप्रिय अंक ज्याला म्हणलं जातं. 12व्या दिवशी नामकरण विधी बारसं ज्याला म्हणलं जातं. तर 12व्या दिवशी धार्मिक विधी देखील आपण पाहिलं तर 12 ज्योतिर्लिंग, तपश्चर्या 12 वर्ष, जमिनीचा उतारा 7-12, राशी 12 असं नेहमी म्हणलं जातं. भारताचे माजी कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांचा 12 डिसेंबर हा वाढदिवस. त्यांचं गाव देखील बारामती. 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस आणि 12 जानेवारी युवा दिन स्वामी विवेकानंदांचा. 12 जानेवारी 1863 आणि क्रिकेटपटू युवराज सिंग यांचा जन्मदिवस देखील 12 डिसेंबर, जर्सी क्रमांक 12. हे 12चं निश्चित योगदान आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. पहिल्या षटकात 12 धावा आले. तिरपांच्या नवीन गोलंदाज जीवन यावी येईल RK पाटील स्टँड एनकडून. दुसरी सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरीची लढत तुम्ही या ठिकाणी पाहतायत. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी सुमित 5 या धावसंख्येवर आहे.
आणि ऋतिक वैयक्तिक एक षटकार चौकाच्या माध्यमातून तब्बल 11चं त्यांनी योगदान दिलं. हलकंसं चेंडूला खेळल्या पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, परंतु तोपर्यंत मात्र सहजगत्या यष्टीच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक धाव सहजगत्या धावपळ इथे पाहायला मिळाली. तर ऋतिकचा हा निश्चित चौकार आपण पाहायला मिळतं. ऋतिक एक षटकार चौकाच्या मधून जाऊन पोहोचला 11 धावसंख्येवर आणि एक धाव 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जाऊया. 13 धावा धावफलकार इथे आल्यात. समोर मात्र आता फलंदाज असेल तो समोर कोण आहे ऋतिक 10-11 धावसंख्येवर खेळतोय. पंचांच्या उजवीकडून गोलंदाज एंड बदलतो जीवन. यावी लॉफ्टेड शॉट फटक्यामध्ये ताकद निश्चित आहे. आमच्या अतिथी कक्षामध्ये पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी हा चेंडू सी मारच्या पुढे आला. हा सुंदर फटका 6 धावा. साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. साहेब आला रे 19 धावपलकावर धावा आल्या. 19 हा आपल्यासमोर जेव्हा खरं तर आकडा येतो तेव्हा आपल्याला आठवण होते ती 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. चेकपाव मैदानामध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध 7/751 धावा ही याच दिवशी आपल्याला पाहायला मिळत. दरम्यान या भीमाचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहता शेतीशी चेंडू येईल तोपर्यंत एक धावेचं आणखीन एक योगदान. 19 डिसेंबर 2016 हा भारतीय क्रिकेटचा ऐतिहासिक दिवस. चेपॉक मैदानामध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध 7/759 धावा या केल्या होत्या आणि 75 धावांनी एक ऐतिहासिक विजय मिळवला होता. बरोबर 19 डिसेंबर 2020 बरोबर 4 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध निच्चांक ॲडलेट सर्व बाद 36 हा भारताचा निच्चांक देखील याच 19 डिसेंबर 2020ला 1910 स्थापन करण्यात आला. दरम्यान इथे मात्र हवेत आहे शेतशे चेंडूवर इथे सुरेख झेल इथे घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, परंतु तोपर्यंत मात्र आपण पाहतात इथे धावांचे योगदान धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. इथे समोर पाहतात ते मायरा 11 भादवड हा संघ प्रथम फलंदाजी करताना धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 21 धावफलकावर. ऋतिक आणि सुमित ही जोडी मैदानामध्ये तर गोलंदाज जीवन. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून यावेळी मात्र चांगला चेंडू होता, पंचांकडे अपील, परंतु इथे आपण पाहिलं चेंडू कोणतं पाहायला न लागता या ठिकाणी खेळपट्टीच्या आजूबाजूला स्थिरावला आणि अशा प्रकारे एकदा चेंडूची पुन्हा एकदा सांगता येते पाहायला मिळाली. जीवन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. दुसरी उपांत्य फेरीची लढत, दुसरी सेमीफायनल, यातील जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आणि फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा या दोन संघावर झुंज देईल. दरम्यान यावेळी लॉफ्टेड शॉट, इथे मात्र कोणत्याही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सरळ आपण पाहतात इथे आमच्या समर्थन कक्षाच्या बरोबरखाली गॅलरीमध्ये दाखल झाला. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि बघता बघता धावफलकावर 6 निवाडतात धावफलकात धाव येऊन पोहोचल्या त्या 27. साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. 27 धावा आपल्याकडे इथे आपण पाहायला मिळाला. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला ते ऋतिकच्या माध्यमातून, ज्यांनी तब्बल 24 धावांचं योगदान इथे दिलं आणि 2 षटकच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 27. खरं तर 27 हा आकडा समोर आपल्याला आलं की आपल्याला लगेच 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून 27 फेब्रुवारी नेहमी दरवर्षी आपण साजरी करतो. हे देखील योगदान 27 या अंकाबद्दल सांगता येईल. षटक आपण पाहिलं जीवनचं, ज्याने 2 षटकार या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आणि तब्बल त्यांनी धावा 15 इथे खर्च केल्या. 2 षटकं समाप्त झालीत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, निखिल नवीन गोलंदाज इथे पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. उपांत्य फेरीची लढत तुम्ही पाहतायत.
मायरा 11 भादवड आणि आई गावदे भादवड या दोन संघामध्ये. अंतिम फेरीमध्ये प्रांसी 11 राज ठाकरेचा पाडा या संघाने आपलं स्थान निश्चित केलं. तर त्यानंतर आपण पाहतात ग्रामीणची अर्थात ती, रजनी सुरू होईल, ज्याच्यामध्ये देवरुंग 94 कामन वसई, त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर या 4 संघांनी आपलं स्थान निश्चित केले उपांत्य फेरीमध्ये. वळी आपण मैदानाकडे. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी निखिल गोलंदाज आहे. निखिलचा हा चेंडू इथे मात्र स्वैर उजव्या यष्टीच्या बाहेर. एक धाव आणखीन धावफलकावर. अठ्ठावीस धावा धावफलकावर इथे आपण पाहायला मिळाला. समोर मात्र फलंदाज आहे सुमित. 2 चेंडूंचं त्यांनी 2 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघाला दिले. पुन्हा एकदा निखिल पुढच्या चेंडूसाठी यावी. बॅकफुट गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतात मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूर येतोय, चेंडूची फेकी करतोय. इथे मात्र थोडासा धोका निर्माण होऊ शकला असता, पण वेळीच या ठिकाणी फलंदाज बॅकफुटर या ठिकाणी गेले आपल्या क्रीजमध्ये आणि तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलकावर. 29 आकडा आपल्यासमोर आलं की लगेच आपल्याला सर डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलिया यांचं आपल्याला आठवण येते, ज्यांनी 29 षटकं काढली होती आणि या 29 षटकामध्ये फक्त 6 षटकार त्यांनी नोंदले होते. हा देखील इतिहास क्रिकेटच्या विश्वामध्ये नोंदला गेला. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. संत गतीने चेंडू फेकला होता. चेंज ऑफ पेस ज्याला म्हटलं होतं. गोलंदाजीमध्ये त्यांनी थोडासा बदल केला आणि या ठिकाणी फलंदाज मात्र पूर्णपणे बसला. आक्रमक फलंदाज ऋतिक जो एक आक्रमक फलंदाज आहे, ज्याने धावांची निश्चित मोठे योगदान दिले आपल्या संघासाठी, पण या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू हवेतून पूल करण्याचा प्रयत्न. इथे पूलचा फटका मात्र फसला. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडू होते. सुरेख झेल घेतला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता निपान आणि त्यांनी याच्या माध्यमातून झेल. फलंदाज इरफानच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बाद. समस्येच्या दुनियेमधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला. गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला. गजेंद्र गुळी साहेब जे आपले या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्यामधून पाहायला मिळाला. जोकर या ठिकाणी आपण अंतिम दिवशी एक जोकर याच्याकडे आला आहे, त्याचा डान्स देखील आपण इथे पाहायला मिळाला. एक वेगवेगळी संकल्पना या ठिकाणी आमचे अर्थात आयोजक सन्माननीय गजेंद्रजी गुळी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी नरेंद्रजी गुळी साहेब आहेत, त्याचबरोबर त्यांच्या तन्मयजी मालावकर साहेब, अजयजी पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक वेगवेगळी संकल्पना प्रथम वर्ष आणि प्रथम वर्षामध्ये दिलेले योगदान तुम्हाला इथे पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानात येतोय, बाद होतोय फलंदाज या ठिकाणी करण नवीन फलंदाज मैदानात येतोय. ऋतिक ची खेळी समाप्त झाली, ज्यांनी तब्बल 3 षटकांच्या माध्यमातून 24 धावांचं योगदान इथे दिलं. एक चौकाराचा देखील समावेश तुम्हाला पाहायला मिळाला आणि यशस्वी गोलंदाज या निखिल. करण डावखरा फलंदाज आहे. यावी हवेतून खेळलाय, इथे माझा फटक्यामध्ये ताकद नाही. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेकी गोलंदाज दिशेने होईल, तोपर्यंत 1 धाव आणखीन 1 धावफलकावर. 1 धावेने धावफलकात वाढ होईल. 30 धावा धावफलकार येथे पाहायला मिळाल्या. खरं तर पहिल्या उपांत्यफेरीच्या लढतीमध्ये आपण पाहिलं होतं ठाकरेचा पाडा, फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा जो अंतिम फेरीत गेले संघ, त्यांनी 5-5-52 धावा धावफलकार नोंदवल्या होत्या. इथे मात्र अशाच प्रकारची धावसंख्या धावफलकार इथे येणं आवश्यक आहे, कारण षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. धावण्यामध्ये 38 धावा धावफलकार इथे आलेल्या आहेत. धावण्यामध्ये थोडासा काहीसा अडथळा तुम्हाला इथे पाहायला मिळाला. क्रिकेटचा संघर्षमय हे क्रिकेट या ठिकाणी आपण आज पाहत आहात. वळी आपण मैदानाकडे. हा चेंडू या संघर्षमय वातावरण मात्र स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव आणखी धावफलकावर नोंदवली जाईल. दरम्यान यावी बॅटचा स्पर्श निश्चित झाला. इथे यष्टिषक
च्या जवळून चेंडू मात्र गेला होता शॉर्ट फायनलिंग शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. शेतेश चेंडू येतोय आणि तोपर्यंत मात्र अतिघाई संकटात नाही, फलंदाज धावचीतपणे मैदानातून परतला गेला. शिवसेना शिवा सेनेच्या शहर अध्यक्षस्थानी पिंगरपाडा भातवरच्या विभाग प्रमुखपदी गोरगरिबांची सेवा करतो दिन आणि रात्री. प्रभाकर अण्णांची पुण्याई आहे त्यांच्या माती. ही आणखीन ओळख मगाशी मी त्याची ओळख करून दिली होती. या ठिकाणी आपण पाहतात 32 धावा धावल करायला अतिघाई संकटात नाही, असं ज्याला नेहमी आपण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज मैदानातून परतला सुमित, ज्याने 4 धावांचं योगदान येते. नवीन फलंदाज नयन मैदानामध्ये येतोय. 32 षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये असताना. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाज जुजो. क्रिकेट म्हणजे नेमकं काय, तर क्रिकेटमध्ये सी म्हणजे चॅलेंज आव्हान, आर म्हणजे रिस्पेक्ट सन्मान, आय म्हणजे इन्स्पायर प्रेरणा, सी म्हणजे कॉन्फिडन्स आत्मविश्वास, के म्हणजे कीप गोईंग पुढे जा, ई म्हणजे यावी. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न हलकासा खेळला चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये. इथे कवर पॉईंटवर क्षेत्र चेंडू येईल तोपर्यंत आणखीन एक धावेचे योगदान. तर ई म्हणजे एक्झाम परीक्षा आणि टी म्हणजे ट्रस्ट विश्वास म्हणजेच क्रिकेट असं म्हटलं जातं. क्रिकेट म्हणजे जोश संयम चिकाटी मेहनत धाडस धैर्य हुशारी जीव की प्राण असं क्रिकेटचं वर्णन आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. तर उपांत्य फेरी आपण पाहतात ग्रामीणचे देवरुंग 94 कामन वसई, त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर या चारही संघाच्या संघनायकांनी आपण या अतिथी कक्षामध्ये यायचे. तिथे या ठिकाणी चिठ्ठीफेक केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून चारही संघाने उपस्थित राहायचे आहे संघनायकांनी. आणि कोणाचाही सामना कोणासमोर लागू शकेल चिठ्ठीच्या माध्यमातून, तेव्हा विनंती आहे. आणि त्याचबरोबर टीम मिटिंग घेऊ नका. चला टीम मिटिंग घेऊ नका, वेळेचं बंधन पाळा. आपल्याला 7 सामने कव्हर करायचे आहेत. हा दुसरा सामना सुरू आहे. तरी षटक आपण या ठिकाणी पाहिलंच. या षटकात निखिलने चांगली गोलंदाजी केली, 6 धावा दिल्या, 2 विकेट म्हणजे एक फलंदाज त्यांनी धावचीत देखील केला, एक फलंदाज बाद केला. आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीत धावफलकावर येऊन पोहोचते ती 33 या धावसंख्या म्हणजे प्रति षटका 11च्या सरासरी. देवरुंग 94 कामन वसई, त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर. जिथे एक आपले आपण अर्थात या ठिकाणी मॅजिक बॉक्स आहे, त्या ठिकाणी एक बाईक आहे, त्याचबरोबर 2 सायकली आहेत, तिथे 3 सायकली आहेत. तिथे एक छोटासा मुलगा आहे. तुला विनंती आहे आपण तिथून थोडंसं बाजूला व्हा. तो हात करतोय बाळा, थोडंसं बाजूला हो, मैदानामध्ये खूप जागा आहे. दरम्यान मैदानाकडे आपण वळी आहे, इथे तसे चेंडूवर आणि तोच बरोबर आणखीन एक विकेट इथे विकेटची पतन. दादा मात्रे साहेबांचा विश्वासू माणूस आला, बाळा मामा साहेबांचा दिलदार राजा आला. गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला, गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला. आणखीन एक मोठा धक्का ते मला या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण मायरा 11 भादवड या संघाचा फलंदाज नयन 2-1 या धावसंख्येवर 2 चेंडूचा सामना करतात मैदानातून या ठिकाणी परतला. आणि इरफानने पहिलं षटक फेकलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, 12 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. त्याच इरफानला या ठिकाणी विकेट बहाल केली. आणखीन एक विकेटची नोंद इथे केली गेली. तब्बल आपण या ठिकाणी पाहिलं आत्तापर्यंत 4 फलंदाज गमावलेत आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर आपण पाहायला मिळते ती 33 या घरामध्ये. नवीन फलंदाज शुभम. खरं तर हे 4थं षटक सुरू आहे. 11 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये एक तर जसं मी मागासून म्हणजे पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये तब्बल 52 धावा धावफलकावर आल्या होत्या, त्यामुळे सहज लक्ष या ठिकाणी प्राप्त करता आलं. अशा प्रकारे धावसंख्या धावफलक येणं आवश्यक आहे. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श झाला, चेंडू गेला, तो शॉट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता, इथे त्याने अडवलं चेंडूला थर्डमॅनला. तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलकावर. 34 1 धावेने शुभमने आपलं खातं उघडलं. कोण त्यांचं नाव? गरक्याबाई डोंगरे.
सन्माननीय घरक्याबाई डोंगरे सर ज्यांनी आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ दी मॅचच्या ट्रॉफी दिलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षात येऊन आपण स्थानापन्न व्हावं. ती नावं नंतर मी लिहून घेतो. दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू स्वैरचा इशारा, 1 धावेचं आणखीन योगदान. उपांत्य फेरीची दुसरी लढत तुम्ही पाहतात. यूट्यूबच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून जे प्रेक्षक या ठिकाणी लाईव्हला जोडले गेलेत, या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी अर्थातच त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हबप वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृतीचे 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतं. आणि या ठिकाणी मात्र आणखीन एक मस्त फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र चेंडू सीमारेषेपुढे गेला, पंचांचा इशारा या ठिकाणी आला आणि धावफलकात पुन्हा एकदा वाढ. नरेंद्र देवेंद्र धीरेंद्र भावांची साथ द्याला, साऱ्या भावांची एकी टिकू दे मागं हे देवाला. दुःखात साऱ्या गावात जाती हो कार्याला, कृष्ण लागो कधीचही त्यांच्या या नात्याला. भिवंडी जातो तारा चमचम. टाइमपास नको, आपण पाहतात त्या ठिकाणी आमचे जोकर या ठिकाणी फटकार मारल्याबद्दल त्याचं कौतुक करायला मैदानाकडे रवाना झाले आणि तिथे मात्र 6 धावांचं योगदान इथे पुन्हा धावफलकार मिळालं. तब्बल 41 धावा धावफलकावर. करण जो 7 या धावसंख्येवर खेळतोय, डावकर फंदाच आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅट चेंडूचा संपर्क इथे मात्र आला नाही. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. षटक क्रमांक 14. नक्कीच दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीप्रमाणेच धावा या ठिकाणी धावफलकावर नक्कीच येतील असं लक्ष इथे पाहायला मिळेल. कारण या षटकाराने समीकरण पुन्हा एकदा बदललं. गोलंदाज इरफान आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढच्या चेंडूसाठी दरम्यान लेफ्ट शॉट आमच्या समालोचन कक्षामध्ये कॅमेरामनचं स्वागत या ठिकाणी केलं गेलं. 6 धावांचं योगदान. भिवंडी जातो तारा चमचम चमकत आला, उदंड आयुष्य लाभू दे लाडक्या भावाला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. कॅमेरामॅनच्या बरोबर बाजूने चेंडू इथे आला. 6 धावांनी धावफलकात वाढ झाली. 47 धावा या ठिकाणी धावफलकावर आल्यात. करणच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. डावकर फंडाज आणि डावकरी फंडाज नेहमी आक्रमक फंडाज असं म्हटलं जातं आणि ते करणने दाखवून दिले. खेळतो वैयक्तिक 4 चेंडूमध्ये त्याने तब्बल 2 षटकांच्या माध्यमातून 13 धावांचं योगदान दिलं. दरम्यान पुढचा चेंडू ऑन साईडला चेंडूला भिरकावला. इथे मात्र डीप स्क्वेअरला आलेला आणखीन एक सुंदर फटका. षटकार 6 धावा. साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. तर कॅमेरामॅन अरबाज यांचं 1 नंबर. येस, प्रिन्स आणि तिच्या माध्यमातून ही जी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ती त्याच्या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे खूप चांगलं योगदान त्यांच्यामध्ये मिळालं. मला 6 धावा इथे धावफलकावर नोंदवल्या गेल्या आणि एकूण धावफलकावर वाढ होती. धावफलकावर धावन पोचल्या त्या 53. 3 षटकार करणच्या बॅटमधून आले. तब्बल आपण पाहतो 19 धावसंख्या खेळतोय आणि इरफानचं षटक मात्र मागणी षटक ठरलं. ज्या इरफानने तब्बल या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 1 विकेट निश्चित मिळवली होती, पण त्यांनी एकूण 20 धावा या ठिकाणी खर्च केल्या. शेवटचं षटक बाकी आहे. प्रेक्षकांची करमणूक करण्याचं काम मात्र आमच्या एक जोकरच्या माध्यमातून केलं जातं आहे. चला, उपांत्य फेरीची लढतीसाठी देवरुंग 94 कामन वसई, त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर या 4 संघांनी या ठिकाणी उपस्थित राहिले. संघनायकांनी आपल्या टीमला घेऊन, कारण कोणत्याही संघाबरोबर कोणतीही सामना इथे केला जाईल चिठ्ठी फेकीद्वारे. जसं आपण भिवंडी इमर्जिंग काल आपण चिठ्ठी फेक केली आणि त्याच्यातून हे 4 संघ समोरासमोर आले. तसेच या ठिकाणी कोणताही संघ समोर येईल. चला, लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही आपण ऐकायचं असेल तर तुम्हाला विनंती आहे की लगेच आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. वळी आपण अंतिम षटकाकडे. यावी आई गावदेवी भावदोड या संघाचं गोलंदाज शेवटचे षटक घेऊन येतो. गोलंदाज विजय. अंतिम षटक 3-6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलकावर धावा आल्या त्या 53.
त्यामुळे 60च्या पलीकडे धावसंख्या ते जाणार का हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये आहे. विजय गोलंदाज आहे. एका बाजूला करण आहे जो 19 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे शुभम ज्याने एका धावेने आपलं खातं इथे उघडले आणि 7 चांगली देतोय तो निश्चित करणला. विजय शेवटचे षटक. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंड कडून गोलसाठी सज्ज होतोय. यावी पहिला चेंडू अंतिम षटकामधला. यावी मस्त फटका बॅटच्या पट्ट्यात चेंडूला गेलाय. चेंडूला आपण पाहतात या ठिकाणी माझा पाव फेकून दिला चेंडूला. अर्थात लॉंगलेग क्षेत्रशः डोक्यावरून चेंडू केला. सी मारच्या पुढे येतोय एक शानदार फटका. षटकार 6 धावांचं योगदान. क्षेत्रात केला क्षेत्रात मदत तो करी संकटकाळी जनतेसाठी पुढे उभा तो राही. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शुभमच्या बॅटमधले 6 धावा 7 वैयक्तिक धावसंख्या तो खेळत असताना पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू लेफ्ट फटक्यामध्ये ताकद आहे दम आहे. चेंडू पाहतात पण स्क्रीनच्या वर बरोबर या ठिकाणी जाऊन पोहोचते. 6 धावांचं आणखीन योगदान. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. नाईक प्रदीप पाटील भक्त त्याचे भारी दिलीप शेत सर्व मित्र त्याच्या बरोबरी. 65 धावा धाबलकावर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाल्या. 65 2 सलग षटकार शुभमच्या बॅटमधून. यावी गोलच्या दिशेने चेंडूची इथे मात्र पंचांकडे दाद मागितले गेले आणि इथे मात्र फलंदाज यावी धावचीच्या रूपाने मैदानावर परतेल. 6वा धक्का. राहुल नाईक प्रदीप पाटील भक्त त्याचे भारी दिलीप शेत सर्व मित्र त्याच्या बरोबरी. महिला आणि साऱ्या जनतेचा पाठीला कळला. करणची खेळी मात्र इथे समाप्त झाली कारण फटका मात्र या ठिकाणी मारला होता तो शुभमने. सरळ चेंडू इथे गोलंदाजच्या हाताला लागला आणि यष्टीचा वेध घेतला. तोपर्यंत फलंदाज क्रीजच्या बाहेर होता त्यामुळे फलंदाजकडे पर्याय नव्हता. त्याने खेळाडूला धावचित म्हणून घोषित केलं आणि या ठिकाणी फलंदाज बाद होऊन परतला. 19 धावांची एक चांगली खेळी तुम्हाला पाहायला मिळेल ती करणच्या बॅटमधून ज्याने 3 षटकार इथे नोंदले होते. 65 धावा धावपलकर इथे आल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये निखिल उजव्या हाताने फलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितले मात्र इथे मध्ये पंचांनी नकार दिलाय. तोपर्यंत एक धाव इथे लेग बायचा इशारा. पंचांचा 66 धावा धाबलकावर. 66 शेवटचे षटक. आता मात्र समोर आहे तो निखिल नवीन आलेला फलंदाज. तो देखील फलंदाज डावखुरा आहे आणि या संघाचा आपण विचार केला तर हा 3रा फलंदाज हा डावखुरा तुम्हाला पाहायला मिळतोय. हे योगदान आहे. फार कमी असे खेळाडू असतात ते डावखुरे एका संघामध्ये पाहायला मिळतात. 3रा खेळाडू या ठिकाणी मायरा लिओन भादवड या संघाचा. मैदानाकडे वळूया. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर विजय. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूला फेकून दिलाय. आपण पाहतात यष्टीच्या डोक्यावरून चेंडू सीमापार या ठिकाणी गेला. चेंडू गेला अर्थात फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांचं आणखीन एक योगदान. धमाल करूया दादाच्या बड्डेला गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला. गुरुजी साहेब आला रे. धापलकात पुन्हा एकदा वाढ झाली. 4 योगदान. संघाची धावसंख्या धापलकात जाऊन पोहोचली तब्बल 70 या धापलकावर. दरम्यान या ठिकाणी आपण बोलूया 70 धावा धापलकर आल्यात. ज्या दरम्यान यावी चेंडू हवेत आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. जिथे क्षेत्ररक्षक चेंडू येईल
चेंडूची फेकी या ठिकाणी करतोय, तोपर्यंत दुसऱ्या प्रयत्नात फलंदाज मात्र धावचीच्या रूपाने बदलला. 6 फलंदाज या ठिकाणी गमावले आणि एकूण धावा धापलकर आले त्या 71 धावांचं लक्ष आई गावदेवी भादवडी या संघासमोर ठेवण्यात आले ते मायरा 11 भादवडी या संघाने. आणि आता आपण म्हणतो 71 धावा प्रति षटकाचा आपण या ठिकाणी विचार केला तर मोठी धावसंख्या धापलकर नोंदवायची आहे. आज खरं तर 12वीच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस ज्याला म्हणला जातो, कारण 12वी म्हणल्यानंतर निश्चित एक महत्त्वाची परीक्षा तुम्हाला पाहायला मिळते आणि जिथे डॉक्टर्स, इंजिनियर्स त्याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये योगदानदारी मुलं जिथे 12वीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवून आपलं भविष्य घडवतात त्यांना या ठिकाणी त्रिमूर्ती एंटरप्राइज आयोजित हबप वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषकाच्या माध्यमातून आमचे सर्व आयोजक गजेंद्रजी गुळवी साहेब, शिववाहतूक सेना अध्यक्ष भिवंडी विभाग प्रमुख तथा नरेंद्र गुळवी साहेब, तन्मयजी मलावकर साहेब, अजयजी पाटील, सुनीलजी नाईक साहेब, कुशलजी गुळवी, ध्रुवजी गुळवी, श्लोक गुळवी, त्याचबरोबर 5 स्टार त्रिमूर्ती एंटरप्राइजेस, कल्पेशजी पाटील, अजयजी नाईक, तुषारजी नाईक, प्रतीकजी गोरे, क्रिश नाईक, भावेशजी म्हात्रे, मुकेशजी मते, मोहनराव म्हात्रे, रवींद्र गुळवी, करणजी पाटील आणि सहकारी आणि त्याचबरोबर आमचे लाडके सर्व क्रिकेट रसिक यांच्याकडून या 12वीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 71 धावांचा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी करते ही आपण पाहतात उपांत्य फेरी क्रमांक 2 आणि आपण पाहणार आहोत की या धावांचा पाठलाग या ठिकाणी कशा प्रकारचं केलं जाणार, कोण जाणार अंतिम फेरीमध्ये. कारण या शेवटच्या षटकामध्ये विजयचं षटक जर आपण पाहिलं तर 20 धावा त्यांनी खर्च केल्या. फलंदाजीचा क्रम जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी फलंदाजामध्ये 24ची खेळी ऋतिकच्या ज्या बॅटमधून पाहायला मिळेल, ज्यांनी तब्बल आपण पाहिलं तर 3 षटकार एक चौकाच्यामध्ये खेळी सजवली. तर करण यांनी तब्बल 3 षटकांमध्ये 19ची खेळी दिली. तर शुभम ज्यांनी 2 षटकाराच्या माध्यमातून तब्बल 14 धावांचं योगदान दिलं. तर निखिल मात्र 5 या धावसंख्येवर या ठिकाणी नाबाद झाला. हा लेखाजोखा तुम्हाला पाहायला मिळाला. येणारे 5 षटकार 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये काय घडणार, काय बिघडणार, कोण जाणार अंतिम फेरीमध्ये. भिवंडी इमर्जिंग या माध्यमातून तत्पूर्वी देवरुंग 94 कामन वसई, त्रिमूर्ती एंटरप्राइज टेंबवली आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर 72 धावांचं टार्गेट आहे. माफ करा 72 धावांचा टार्गेट, 71 धावा धापलकर या ठिकाणी जमवल्या आणि त्यामुळे 72 धावांचं लक्ष 12ची सरासरी तुम्हाला इथे पाहायला मिळते. तर हे लक्ष कसं पार करणार याचं धावतं वर्णन ऐकणार आहात. पण या 4ही संघांनी कृपया आयोजकांशी लगेच संपर्क तुम्हाला नम्र विनंती. तर खेळाचं दुसरं सत्र आपण पाहत आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूया. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतात ज्याने सूत्रसंचालनामध्ये खूप चांगले योगदान दिलं, भादवडचा गोड आवाज संदेश दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे. 4 संघाने पोचायचं आहे, अजूनही आले नाही आहेत 4 संघाचे कॅप्टन. आपण ड्रॉ करणार आहोत. हे आमचं VIP डाईज आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर अजय पाटील यांना आपण पाहतोय. सोबतच आपण पाहतोय कौशल गुळवी सध्या मोबाईलवर चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच सुनील म्हात्रे दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे. तसे राहुलभाई नाईक त्यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आता इथे आपण ड्रॉ करणार आहोत लाईव्ह शो माध्यमातून. तर 4 संघ कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचे. देवरुंग संघाचे कॅप्टन आलेले आहेत. टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर, त्याबरोबर टीम 94 कामन या सर्व संघांनी पोचायचं आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली, देवरुंग, कामतघर आणि कामन या 4 टीमच्या कॅप्टनने VIP डायसवर पोचायचं आहे. आपण ड्रॉ करणार आहोत. धन्यवाद काका म्हात्रे. काका म्हात्रे यांचा आवाज आज आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये ऐकायला मिळेल. नक्कीच मोठी स्पर्धा असो तेव्हा पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. सुरुवात चांगली झाली आहे. समोर स्ट्रेट ड्राईव्ह आणि पहिला चेंडू आणि पहिला धमाका येतोय चौकार. असंही या संघाने चांगल्या संघाने या स्पर्धेच्या बाहेर केलेलं आहे. आणि जेव्हा सेमीफायनल खेळतात तेव्हा
आपला आत्मविश्वास वाढवत असताना हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. टार्गेट भरपूर मोठं आहे, 72 धावांचा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. आज रवींद्र गुलवी या स्पर्धेचे मॅनेजमेंटमध्ये ते देखील आहेत. त्यांची स्कोरिंग इथे पाहायला मिळते. चांगला ड्राईव्ह केला चेंडूला, काऊ कॉर्नर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक पोहोचला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट होत आहे. एका धावाने संघाची धावसंख्या धावपलकावर 5 धावा. आज नक्कीच समोर जी बाईक आहे तिची ग्लास जी आहे, यस, जी मुलं मैदानाच्या आतमध्ये बसलेली आहेत त्यांनी तिथून उठायचं आहे. ऑर्गनाइज कमिटी लक्ष द्यायचं आहे. आपण इथे काय घडलंय आपण पाहूया. बोल्ड झाला बॅटर, विकेट मिळाला इथे नयनला. पंच स्वप्नील पाटील सरांशी चर्चा सुरू होती नक्कीच की लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये त्यांना उठायचं आहे तिथून. मैदानाच्या आतमध्ये जोकर पुष्पा झुकेगा नाही साला. पुष्पा आपली ती रेंज करून दाखवायची आहे. अल्लू अर्जुन यांचा फेमस मूवीज पुष्पा. पुष्पा टेंबुलीचं टी शर्ट घालून मैदानाच्या आतमध्ये आला होता. धावसंख्या 5 धावा. विकेट इथे सूरजने या मॅचमध्ये थोडं निराश केलं. मागच्या 2 मॅचमध्ये, एका मॅचमध्ये 29 धावा, एका मॅचमध्ये 35 धावा त्याच्या पाहायला मिळाल्या. इरफान नंबर 3 वर मैदानाच्या आतमध्ये. नहींची चांगली कामगिरी कमबॅक करताना आपण पाहतोय. जोकर आपण बाहेर यायचं. आज टीमचे ओनर मयूर पाटील आमचे स्पॉन्सर आहेत, ते देखील मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये आणि आता चेंडू मागे टीमचे ओनर मयूर पाटील. मात्र चेंडू वाईट +4, 5 धावा. या बोनसच्या स्वरूपात धावा आलेल्या आहेत. तिसऱ्या पंचांनी नक्कीच त्यांनी चेक करतायत की हा बीमर आहे की ओनली वाईट आहे. चेक करतील, पंचांना चेक करायचं आहे. कारण की पंच असे आहेत या स्पर्धेमध्ये की कोणत्या संघावर अन्याय होऊन देणार नाही आहे. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. शकील कुठी सर बघतायत. अनुभवी पंच, प्रिन्स मूवीज, स्लो मोशनमध्ये, ॲक्शन रिप्लेमध्ये. नक्कीच हा नो नसणार, एक वाईट असेल. फेअर डिलिव्हरी. तर रिव्ह्यू जो घेतला होता तो बीमर चेक करण्याकरिता, तर बीमर नाही आहे पण वाईट आहे. फेअर डिलिव्हरी देखील आम्ही बोलू शकणार नाही आहे. जोरदार अपील होते, मात्र थोडंसं इम्पॅक्ट स्टंप बघितलं तर ऑफस्टिकच्या बाहेर. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक इथे पाहायला मिळाला गुलच्या माध्यमातून. नक्की नयन आणि त्याचबरोबर मयूर पाटील आणि सिद्धेश अजूनही अपील उचलून आहेत. शो नाही आहे, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर गेला चेंडू. सिद्धेश, सो प्लीज नो आर्ग्युमेंट्स. आपण इज बेस्ट जज. त्यांनी बघितलं, पारखलं आणि त्यानंतर निर्णय घेतला होता. परेश महाजन सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मयूर पाटील याला दाखवला जात आहे स्लो मोशन कॅमेरेच्या माध्यमातून. प्रफुल्ल दादा म्हात्रे फॅम टीम आणि मयूर पाटील फॅम टीम आहे ती म्हणजे मायरा 11 भातवड. इरफान स्ट्रायकिंगवर. धावा भरपूर बनवायच्या, सुरुवात चांगली करायची आहे, मात्र डॉट चेंडू इथे पाहायला मिळाला. येणाऱ्या अजूनही भरपूर मोठ्या भिवंडी इमर्जन्सीच्या स्पर्धा कमिंग सून आहेत. नयन चांगली गोलंदाजी, 10 धावा गेल्यात आणि एक विकेट देखील मिळालंय त्याला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम. चेंडू अभ्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि अजून एक विकेट मिळेल इथे टीम मायरा स्पोर्ट्स भादवड टीम संघाला.
असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुरुजी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात न्यू बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये चांगली झेल पाहायला मिळाली ती. आमचे मित्र भूषण पाटील 12वा म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. आज सकाळी 7 वाजता जॉबवर गेले, 4ची सुट्टी घेऊन ते घरी आले. त्याला माहीत आहे स्पर्धा डे नाईट आहे आणि मॅच देखील 4 वाजतील. त्या प्रकारे त्याने दिवस कामावर देखील भरला आणि इथे देखील चांगली संकल्पना आहे भूषण पाटीलच्या माध्यमातून. कारण की भूषण पाटील, मयूर पाटील हे 2 बंधू या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. ट्रॉफी स्पॉन्सर आहे प्रफुल्ल म्हात्रे. गोलंदाजीमध्ये सुमित गोलंदाज, हॅवी दिवे. आता 2 ब्रदर्स आमने सामने आपण पाहतो मैदानामध्ये. एक स्ट्रायकिंगला, एक नो स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. आता सामना कोणता खेळाडू जिंकेल पाहूया आपण. सुमित पहिला चेंडू एष्ट्यांच्या वरतून गेला. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. चांगला खेळ इथे तुम्हाला पाहायला मिळते मायरा स्पोर्ट टीम संघाच्या माध्यमातून. सुमित याचा खेळण्याचा प्रयत्न होता. तर इथे धावा झालेल्या आहे धावपलकावर 11 धावा. चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सुमित ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू टाकला गेला. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने धावपलकावर 12 धावा. 72 धावा बनवायच्या इथून ठीक अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. करुणा गोड आणि पुल ऑन ग्रुप प्रतीक्षानगर मुंबई यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देखील आलेल्या आहेत आणि त्याचं विशेष सहकार्य देखील लाभलेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि 70-70 यांच्या माध्यमातून आज थोडीशी बक्षिसं वाढलेली आहेत. कारण की उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि सिरीजसाठी ग्रामीणमध्ये टी शर्ट, ट्रॅक अँड कॅप देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्युनियर खेळाडूंसाठी देखील त्या प्रकारचाच पारितोषिक आहे. 70-70 थँक्यू. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन शॉर्ट थर्डमॅनवर सिद्धेश टीमचे कॅप्टन चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल धाव. सिंगलने काही साध्य होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. षटकार येणं फार महत्त्वाचं आहे. 14 धावा धावपलकावर. आता इथे एक सिंगल धाव मिळेल तर स्कोर जो आहे 15 नव्हे तर 16 आता स्कोर आहे. कारण की मागच्या चेंडू 2 धावा घेतलं तर प्रिन्स मूवीज आपण थोडंसं करेक्शन करून घ्यायचं आहे. थँक्यू बाबू. तिथे गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय सुमितने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. विकेट त्याला आतापर्यंत मिळाला नाही आहे. जबरदस्त कॅमेरा वर्क टीम प्रिन्स मूवीज यांचं. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम चेंडू हवेमध्ये. आता कुठेतरी सुमितला विकेट मिळेल आणि 3रा विकेट इथे आई गावदेवी भातवड टीम संघाचा बॅटर विजय बॅक टू डग आउट. करतोय दान लाखो दिलो की बनलय जान. साऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या दादाला मिळतोय मान. न्यू बॅटर निखिल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया टॅलेंटची कुठेही कमी नाही असं 12 मॅन
आमच्या स्कोररला सांगत असताना हा खेळाडू कक्ष दाखवला जात आहे. स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे खेळाडू कक्ष, नितेश पाटील आई एकविरा टीमचे कॅप्टन आत्ता तरी सक्सेस आहेत. मात्र ही मॅच जिंकली तर फायनलमध्ये त्यांना आपण खेळताना बघू. चेहऱ्यावर स्मिते येणारा क्षण नेहमी जेव्हा टीम जिंकते तेव्हा तो क्षण पाहायला मिळत आहे. मात्र सध्या निराश आहेत ते. नयन कंटिन्यू गोलंदाजी करेल. नयनने पहिला षटक टाकला होता, 1 विकेट मिळाला होता. नयनला पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपण बघणार आहोत. श्यामने गॅलरीकडून समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेलपर्यंत पोहोचू शकला नाही आहे. एक धाव इथे कंप्लीट होतं. इक्वेशन फार मोठा राहिला. आता पहा दुसरा धाव मिळेल. सुस्ती बरी फिल्डिंग निखिल आणि बॅटर विजय आपण पाहतोय. भावेश आणि निखिल खेळपट्टीवर आहे. ओ परफेक्ट यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र डॉट चेंडू. काल चांगल्या चांगल्या संघांना या संघाने मात दिली होती आई एकविरा भादवड टीम संघाने. मात्र आता थोडंसं बॅकफुटला आपण पाहतोय टीमला. भावेश सज्ज होतोय. नयनचं पुढील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा परेश महाजन सरांच्या माध्यमातून. हळूहळू मॅचपासून दूर जाताना टीम आई गावदेवी भादवड. मात्र आज कुठेही जाऊ नका. आई गावदेवी 40+ भादवड टीम संघाला इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत. जोशी फाउंडेशन फायनल मॅच त्यांचं देखील पाहायला मिळेल. गोलंदाजांना षटकार चौकार ठोकावे लागतील, कारण की धावा बनवायच्या आहेत तुम्हाला जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर. एक्का न दुक्का, सीधा चौका आणि छक्का हेच खेळावं लागेल. गोलंदाजी देखील तितकी चांगली होत आहे. एकच धाव इथे पूर्ण होईल. धावसंख्या 20 धावा 20. अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. चौदा चेंडूंचा खेळ बाकी आहे. बनू शकतात 10 चेंडूमध्ये 52 धावा जर बनू शकतात तर मग 14 चेंडूमध्ये 52 का नाही. पुन्हा एकदा डॉट. भादवडगावचे विजय मालिया मयूर पाटील ज्यांनी एक खेळाडू चांगली खरेदी केलेली आहे, तर त्यांच्या चेहऱ्यावर जी स्मिती आहे ना तेच सांगत आहे खरं. टीमचा राजा माणूस आहे. वाईट 5 वर्ष अगोदर जर आपण मागे गेलो ना तर मयूरची बॅटिंग खूप चांगली होती. मात्र मयूरने आपल्या खेळाडूंना संधी दिली. आपल्या संघामध्ये जे खेळाडू घेतले त्यांना खेळवलं आणि आज कुठेतरी फिल्डिंग ॲज अ फिल्डर म्हणून मैदानाच्या आतमध्ये, ना कॅप्टन, ओनली ओनर आणि फिल्डर. हुक करण्याचा प्रयत्न, एकच धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. हार आणि जीतचा किती अंतर कम करेल येणाऱ्या काही चेंडूमध्ये नक्कीच कळेल, कारण की इथून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. ग्रामीणचे 4 संघ आले आहेत का आम्हाला प्रतीक गोरे आपण सिग्नल द्यायचं आहे, कारण की ड्रॉ देखील बाकी आहे. टेंबोली टीम संघाचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. त्याचबरोबर टीम देवरुंग देखील आलेला आहे आणि कामनचा संघ देखील आलेला आहे आणि कामतघर. मग चला या व्यासपीठावर आपण ड्रॉ करू आपण, कारण की 4 संघांना आपण का बोलवलं आहे तर आपण ड्रॉ करणार आहोत आणि ड्रॉच्या आधारावर ज्याचा मॅच लागेल त्याला इथे टीम कंप्लीट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मग कॅप्टन सांगेल की आमचे खेळाडू यायचे बाकी आहेत, थोडा वेळ थांबा, ते काही जमणार नाही आहे. टोटल इथून आपल्याला अजूनही 6 मॅचेस खेळवायचे आहेत, लक्षात असू द्या. फायनल आपल्याला 10च्या आतमध्ये समाप्त करायची असं आयोजकांचं स्वप्न आहे.
गजेंद्र भाऊ गुलवी त्यांचे मोठे पाहुणे देखील इथे येणार आहेत. त्यांचा मान सन्मान इथे नक्कीच लवकर केला जाईल, कारण की पाहुणे आहेत तर फायनल मॅच पाहायला मजा येईल. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये पाणी ड्रिंक्स इंटरवल घेतला जात आहे. पाणी घेऊन प्रत्येक खेळाडू आपापल्या जागेवर जाताना पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी इथे आतापर्यंत राहिली आहे मायरा स्पोर्ट्स भादवड टीम संघाची. कामन संघाचं कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचे. लकी ड्रॉ केला जाईल. ड्रॉच्या आधारावर कोणता संघ कोणत्या संघाबरोबर खेळेल ते तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या आपण पाहू शकता या स्पर्धेची सर्वात मोठी पारितोषिक जे आहे ते दाखवले जात आहेत. बाईक दाखवली जात आहे. सन्माननीय गिरीश शेठ मात्रे गुंदोली गावचे उद्योजक. मित्रांनो, पहिला KPL डे नाईटला झाला होता काल्हेरच्या ऐतिहासिक मैदानावर. त्याचे आयोजक देखील आहेत गिरीश शेठ मात्रे. ऑफस्टिकच्या बाहेर आणि व्हाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. टीम 94 कामन टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं आहे. शुभमने व्हाईटने सुरुवात केली आहे आणि आता हा कमबॅक त्याचं पाहायला मिळते. डॉट चेंडू असं वाटतं मॅच सोडून दिली आहे ज्या प्रकारचा परफॉर्मन्स सुरू आहे. अगोदरच धावा भरपूर खर्च झाल्या होत्या पहिल्या डावामध्ये. आई गावदेवी भादवड टीम संघाच्या माध्यमातून पुन्हा टाकावा लागेल. स्वेर चेंडू आहे. स्वप्नील पाटील सरांकडे बघितल्यानंतर नक्कीच मग VS लक्ष्मण सरांची आठवण येते. त्यांची शैली देखील त्यांच्याप्रमाणेच आहे. हाईट देखील त्यांच्याप्रमाणेच आहे. मात्र हे खडकपाडा कल्याणचे पंच आहेत. आता इथे टाकलाय नो बॉल. ओ स्टेप नो बॉल आहे आणि चेंडू सीमारेखा पार षटकार. 1+6 7 धावा मिळालेल्या आहेत या चेंडूवर. दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नद कोण. दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नद कोण. फ्रीट असेल आता इथून. अब कह सकते जान में जान आई टीम आई गावदेवी भादवड के. फुल स्ट्रोक पाहायला मिळाला. रोहित शर्माच्या अंदाजामध्ये नाही तर रैनाच्या अंदाजामध्ये इथे मोठा स्ट्रोक खेळला आहे. चेंडू हवेमध्ये फ्रीट होतं आणि इथे एक धाव पूर्ण केली जाते. सुरेश रैना भारतीय टीम संघाचे माजी खेळाडू आहेत. चेन्नई सुपर किंगमध्ये ते अनेक वर्ष खेळले. IPL मध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी शुभमची चांगली राहिली आहे. कमबॅक केलाय गोलंदाजाने. षटकार आला होता मात्र कमबॅक करणं देखील दाखवलंय. पुन्हा एकदा आता इथे विकेट मिळेल का. चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग होत आहे. एक धाव पूर्ण आणि दुसरं धाव देखील इथे पूर्ण केलं जात आहे. धाव संख्या 35 धावा झालेल्या आहेत. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 37 रन चाहिए. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन फाईन लेगला सिद्धेश टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत आणि चांगली फिल्डिंग. थेंब थेंब तले साठे. एक एक धाव जमा करताना टीम जाली टीम कामतगरचे कॅप्टन देखील पोहोचलेले आहेत. तर कामन संघाच्या कॅप्टनने देखील पोहोचायचं आहे. इथे मेश टाइम चेंडू हवेमध्ये मात्र हवेचा वेग वेगाने आणि चेंडू सीमा पार येतोय षटकार. आहे जनतेची सतबल मामाचा हक्क दादाच्या शिरावर. आहे जनतेची सतबल मामाचा हक्क दादा. ग्रामीण सम्राट गुरुवर्य बाल्यामामा अर्थात सुरेश गोपीनाथ मात्रे लोकप्रिय खासदार यांना या इलेक्शनमध्ये भरपूर साथ राहिला होता गजेंद्र गुलवी भाऊ यांचं. आणि जेव्हा होम मिनिस्टर झाला होता या मैदानावर मित्रांनो, जबल 1500 ते 2000 महिला
त्या होम मिनिस्टरमध्ये सहभाग होत्या आणि त्यांना सर्वांना साडी वाटप कार्यक्रम केला होता. आणि त्याचबरोबर भाऊंच्या माध्यमातून पारितोषिक जे आहेत, जो खेळ झाला होता त्या खेळातील विनर ज्या महिला होत्या त्यांच्यासाठी पैठणी साऱ्या आणि त्याचबरोबर चांगले चांगले मोठे मोठे गिफ्ट्स जे होते आपण बघितलं. आणि टी व्ही मॉनिटर लगेचच आमचे प्रिन्स मूवीज मिक्सिंग रूममधून तुम्हाला ते फोटोज जे आहेत दाखवले जात आहेत. मित्रांनो, टेमगरपाडा भादवड नव्हे तर संपूर्ण भिवंडीमधून ही जी महिला मंडळ आहे इथे उपस्थित झाल्या होत्या. जवळजवळ 94 जे महिलांचे जे बचत गट आहेत ते देखील इथे उपस्थित होते. फार कार्यक्रम मोठा ठेवण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये देखील विवेक DJ प्रिन्स मूवीज हेच लाईटी लेकर्समध्ये होते आणि DJ ऑपरेटर आमचे विवेक नाईक स्वतः ऑपरेटिंग करत होते. हे पाहू शकता ते खेळ जे झाले होते ते खेळ देखील दाखवले जात आहेत. होम मिनिस्टर पुढच्या वर्षी नक्कीच कमिंग सून. आपणच ते म्हणतात ना, दिवाळीलाच तुमची नावं नोंदणी करा. महिलांसाठी अजून एक मोठा फंक्शन होईल या मैदानावर. तर आपण जातो या मैदानाच्या आतमध्ये. न्यू गोलंदाज ऋतिक. 6-29. यस, आमचं लक्ष आहे मॅचवर. ऋतिक 6 मध्ये 29 बनवायचे आहेत. पहिला चेंडू अगदी सरळ लेंथ लाईन मध्ये टाकला आहे, डॉट चेंडू. आता 5 चेंडूमध्ये 5 षटकार. हिरो बनेल का हा खेळाडू? ज्या प्रकारे बॅट फिरली होती ना या मागच्या चेंडूवर, असं वाटतं की जर बॅटवर चेंडू आला तर षटकारच पाहायला मिळेल. समोर खेळलाय मिस टाइम, चेंडू हवेमध्ये आणि बॅटर आउट. सुमितने चांगला झेल पकडलाय. आहे जनतेची साथ बाले मामाचा हक्काची दादाच्या शश. इथे विकेट आलेला आहे. चांगली गोलंदाजी ऋतिकची पाहायला मिळते. निलेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांचा प्रतिसाद राहिलेला आहे आणि कालपासून जवळजवळ 46,000 प्रेक्षक जास्त आणि HSSच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांनी कालचा दिवस या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा बघितलेली आहे. चांगला ड्राईव्ह केला चेंडूला, कव्हर पॉइंटवर चेंडूला उचलला जातो. एक सिंगल धाव कंप्लीट. आता थोडंसं समीकरण कठीण झालंय कारण की चेंडू बाकी आहेत या षटकातील 3 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 28. मिशन इम्पॉसिबल. मात्र या संघाचं जेवढं कौतुक करू तितकं कमी आहे. आई गावदेवी भादवड टीम संघाचं त्या टीमने करून दाखवलं हे फार महत्त्वाचं आहे. आणि गावातील असा एकच संघ जो आज फायनलच्या दिवशी खेळला त्याचं नाव आहे तो म्हणजेच आई गावदेवी भादवड आणि मायरा स्पोर्ट्स. कारण की मायरा स्पोर्ट आता अगदी फायनलच्या दरवाजाजवळच आहे आणि दरवाजा खोलणं बाकी आहे कारण की 1 पाऊल दूर आहे. 1 नाही तर 2 पाऊल, कारण की 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजे तर म्हणजे 28 धावा. मंगेश हिटमॅन मागं ठेवला होता. मंगेश भरपूर मागे राहिला होता. प्रॅक्टिस मंगेशची याच मैदानावर होते आणि मंगेशला मागं ठेवणं कुठेतरी डोकेदुखी ठरली आतापर्यंत आई गावदेवी भादवड टीम संघाला. एक एक खेळाडू छुन छुन केली या मयूरने. पहा सुरुवात त्यांनी केली आहे आणि पहिला चौकार त्याचा या स्पर्धेमधला. तुमच्याकडे जेव्हा बॅटर असतात ना तेव्हा तुम्ही त्यांना संधी देणं फार महत्त्वाचं आहे. या मैदानामध्ये मंगेशने अनेक वर्ष चांगला क्रिकेट खेळला. मग नितीन मात्रेच्या टीममधून असो किंवा आर्यन संघाच्या माध्यमातून नेहमी चांगला खेळला हा खेळाडू. मात्र आज आई गावदेवी भादवड संघाच्या माध्यमातून क्रमांक तो 7व्या नंबरवर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. हे फार निराशक आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू आणि फायनलचे दरवाजे
इथे टीम मायरा स्पोर्ट टीम संघाचे खोळलेले आहेत आणि अशा प्रकारे मयूर पाटील प्रफुल्ल मात्रे फॅम टीम मायरा स्पोर्ट्स फायनल मध्ये प्रवेश करत आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टपलक टीम आई गावदिबी बादवाड अँड मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 9 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतले नाव आहे ऋतिक इज अ मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय हरिभक्त पारायण भाऊ शिवा नाईक आमचे बाबा इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावचे वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डीजे थोडंसं होऊन जाऊ द्या. एक संगीत आमचे जोकर थोडेसे निराश आहेत त्यांचा डान्स पाहायला मिळेल. आहे जनतेची सतबल मामाचा हक्काची दादाच्या शिरावर आहे जनतेची सतबल मामाचा हक्काची दादाच्या शिरावर साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुरुजी 1 नंबर साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा 1 नंबर. थँक्यू. ती लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चला टीम मॅनेजमेंट आपण लक्ष द्यायचं. ती लहान मुलं शाळेची मैदानाच्या आतमधून आले. क्रिश नाईक आपण त्याच साईडला थांबायचं आहे जिथे बाईक आहे तुम्ही तिथेच थांबायचं आहे जोपर्यंत शाळेची मुलं घरी पोचत नाहीये. चला लहान मुलांनी मैदानाच्या बाहेर यायचं. मॅन ऑफ द मॅच देऊ. त्यानंतर सर्वांची यादी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर आपण मॅन ऑफ द मॅच ऋतिकला देणार आहोत आणि ऋतिक या व्यासपीठावर आलेला आहे. सन्माननीय सुनील म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते आपण सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर आणि राहुलभाई नाईक यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आपण पाहुण्यांनी द्यायचं आहे. गरक्याबी डोंगरे शंकरबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण ऋतिकला देत आहोत. कैलासवासी सकुबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ गिफ्ट हॅम्पर अजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. खूप खूप अभिनंदन आणि फायनलमध्ये तुम्हाला खूप सारी शुभेच्छा. चला आपण ड्रॉ करत आहोत. प्रतीक आपण व्यासपीठावर जायचं आहे आणि आपल्या हातामध्ये ज्या असलेल्या ड्रॉच्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या पाहुण्यांपर्यंत पोचवायच्या आहेत. तुषार नाईक लाले आपण जायचं आहे व्यासपीठावर. चला आपण ड्रॉ करूया. टीमचे खेळाडू आलेले आहेत. मोस्ट वेलकम अल्पेश गायकवाड आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आजचा ड्रॉ जो आहे तो आपण इथे करणार आहोत. 4 संघांनी यायचे. कामतगर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. टेंबोली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. देवरुंग संघाचे कॅप्टन आणि कामन संघाचे कॅप्टन 4 कॅप्टन इथे आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आपण 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. पहा चिठ्ठी खोलण्या अगोदर 2 उचला. 2 खोलू नको. थांब खोलू नको. हातामध्ये ठेवा. या चिठ्ठ्या ज्या उचललेल्या आहेत त्यांची मॅच लागेल पहिली. लक्षात असू. तुमची टीम तयार असेल तर आताच तुम्ही फोन कॉल करा. चिठ्ठी खोलायची आहे. कोणाचा पहिला मॅच असेल पाहूया. पहिला सेमीफायनल टीमचं नाव कामन टीम 94 कामन आणि त्यांच्या अगेन्स्ट